हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल कुकिंग विथ गौरी सोबत. आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. खूप अशी मसालेदार आणि मस्त रबरबीत. तुम्हाला कशी बनवायची तशी पातळ सुकी. त्यासाठी मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आपण कांदा मोठा मोठा चिरणार आहोत कारण की मी डायरेक्ट मिक्सरला लावणार आहे कांदा. त्यासाठी मी कांदा मोठा मोठा चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकणार आहोत. मिक्सरमध्ये 1 मिरची आणि थोडंसं असं ठेचलेला लसूण काय करायचं, ठेचून टाकायचं. नाहीतर काय होतं की लसूण पूर्ण बारीक होत नाही. मग चांगली आपण प्युरी बनवायची आहे. तुम्ही आधीमध्ये थोडंसं पाणी ओतलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर मग कढाई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आपल्याला सोयाबीनला चांगले 1 ते 2 मिनिट बॉईल करून घ्यायचे आहे. त्यातलं पाणी वगैरे सगळं काढायचं आहे. आणि एक उकळी आल्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे सोयाबीन. त्यानंतर इकडे दुसऱ्या कढईत मी तेल घेतलेलं आहे. थोडंसं खडा मसाला, तेजपत्ता, लवंग वगैरे टाकलेले आहे, दालचिनी आणि एक लाल मिरची पण टाकलेली आहे. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जी आपण प्युरी केली होती ती पूर्ण टाकणार आहोत. आणि त्याला एक 10 ते 12 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. कारण की आपण पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला नाही आहे ना. हे काय होतं, जरा पटकन होतं. आणि आपण पनीरला वगैरे कांदा भाजून घेतो. आणि चांगलं एक 10 ते 12 मिनटं भाजल्यानंतर पण ह्याचा चांगला कलर चेंज होतो, थोडंसं हे कमी होतं. आणि इकडे आपलं सोयाबीन ठेवलं होतं त्याला पण चांगलं बॉईल आलेलं आहे. ह्याच्यातलं पिळून आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये एक छोटासा आलू पण टाकला आहे, थोडंसं टेस्ट थोडी वेगळी येते म्हणून. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही पाणी किती निघत आहे. सगळं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर मला हे बारीक पीसमध्ये हवं आहे, त्यामुळे मी ह्याला कट पण करून घेणार आहे. तुम्हाला जर मोठं आवडत असेल तर तुम्ही तसं पण टाकू शकता. मला बारीक आवडतं, मी त्याला केलेले आहेत. त्यानंतर मग आपण मसाला वगैरे टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये. ह्याला चांगलं बघा, तुम्ही बघू शकता हे किती होतं, आता किती थोडं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी बेसिक मसाले टाकणार आहे. लाल तिखट, काळा मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडंसं गरम मसाला आणि खोबऱ्याचं कूट थोडंसं 1 चमचा फक्त टाकलेला आहे. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिट अजून परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे प्युरी आपली. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीनचे काप केलेले आहेत ते काप पूर्ण टाकायचे आहेत. त्याला पण 1 ते 2 मिनिट परतायचं आहे. आणि त्यानंतर मी जो आलू आहे आपण बॉईल करून घेतलेला तो पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आलूमुळे थोडीशी टेस्ट वेगळी येते. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं. आणि ह्याला 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. बाय.